विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये पाहूया आपण फोर्थ मॅथमॅटिक्स सबट्रॅक्शन म्हणजेच वजाबाकी इयत्ता चौथी आणि चौथी वर्गातील चौथा घटक आहे वजाबाकी सबट्रॅक्शन। तर पाहूयात लगेच। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये पाहूया आपण सबट्रॅक्शन। सबट्रॅक्शन म्हणजेच मराठीमध्ये याला वजाबाकी असं म्हणतात। वजाबाकी फोर्थ क्लास म्हणजेच आपण हा चौथीसाठी व्हिडिओ पाहत आहोत। तर यामध्ये आजचे जे महत्त्वाचे घटक आहेत, यामध्ये कन्सेप्ट ऑफ सबट्रॅक्शन, 3 डिजिट सबट्रॅक्शन, 4 डिजिट विदाउट बोरिंग, subtraction by boring, 5 digit numbers and exercise. All these concept we learn in this video. So let's start. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण कन्सेप्ट ऑफ सबट्रॅक्शन म्हणजेच वजाबाकी म्हणजे काय, वजाबाकी करायचं म्हणजे काय करायचं हा भाग पाहणार आहोत। 3 डिजिट सबट्रॅक्शन, 3 अंकी वजाबाकी, 4 डिजिट विदाउट बोरिंग म्हणजे बिना हाच्याची वजाबाकी, सबट्रॅक्शन बाय बोरिंग म्हणजे हाच्याची वजाबाकी, 5 डिजिट नंबर्स सबट्रॅक्शन 5 अंकी संख्येची वजाबाकी, या सर्व घटकांचा अभ्यास करणार आहोत। तर सुरुवात करूयात आपण सबट्रॅक्शन अँड द कन्सेप्ट ऑफ सबट्रॅक्शन। तर सबट्रॅक्शन म्हणजे काय, वजा करणे, कमी करणे, म्हणजेच टू मिनिमाइज और टू रिड्यूस मीन्स सबट्रॅक्शन। इन दिस सबट्रॅक्शन द कन्सेप्ट ऑफ सबट्रॅक्शन म्हणजेच वजाबाकी म्हणजे काय। तर यापूर्वी आपण दुसरी आणि तिसरी मध्ये वजाबाकीची संकल्पना पाहिली असेल। तर वजाबाकी म्हणजे नेमकं काय, समजा तुमच्याकडे 4 रुपये आहेत आणि यामधून तुम्ही तुमच्या मित्राला 1 रुपया दिला, वजा केला, सबट्रॅक्ट केला, वजासाठी हे चिन्ह वापरलं जातं। तर 4 रुपये मधून 1 रुपया गेल्यानंतर तुमच्याकडे 3 रुपये शिल्लक राहतात। मीन्स इफ यू हॅव 4 रुपीज अँड गिव्ह टू युअर फ्रेंड्स 1 रुपीज देन यू हॅव ओनली 3 रुपीज। म्हणजे तुमच्याकडे 4 रुपये आहेत, तुमच्या मित्राला जर तुम्ही 1 रुपया दिला तरी तुमच्याकडे 3 रुपये शिल्लक राहतात। तर याच पद्धतीनं याला आपण हॉरिझॉन्टल अरेंजमेंट किंवा मेथड असं म्हणतो। 4 - 1 म्हणजे 4 मधून 1 वजा झाला, म्हणजे 4 मधून 1 कमी केला। रिड्यूस 1 फ्रॉम 4 और 1 लेस दॅन 4, तर 4 पेक्षा 1 कमी किंवा 4 मधून 1 कमी केल्यानंतर 3 राहतो। ही जी संकल्पना आहे यालाच आपण वजाबाकी म्हणतो। तर आता ही 1 अंकीसाठी झाली, हेच तुम्ही 2 अंकीला पण वापरू शकता। 54 - 23, 3 - 4 मीन्स रिड्यूस 3 फ्रॉम 4 किंवा 4 मधून 3 वजा करणं, या ठिकाणी 1 उरेल, रिमेन्स 1 अँड 5 - 2 मीन्स 5 - 2। जर तुमच्याकडे 5 कोणत्याही वस्तू असतील त्यामधल्या 2 वस्तू तुम्ही इतरांना दिल्या किंवा कमी केल्या तर तुमच्याकडे 3 वस्तू शिल्लक राहतील, म्हणजे याचं उत्तर येईल 31। तर या पद्धतीनं वजाबाकी ही एक संकल्पना तुम्हाला माहिती आहे, परंतु आपल्याला या ठिकाणी भरपूर प्रश्न सोडवून घ्यायचे, यामधून तुम्हाला वजाबाकी आणखी चांगल्या पद्धतीने क्लिअर होईल। तर पाहूया आपण एक्सरसाइज फर्स्ट स्वाध्याय 1 मध्ये पहिलाच प्रश्न आहे 586 वजा 425, 586 मायनस 425। तर आता ही वजाबाकी करत असताना 5 मधून 6 मधून 5 गेले 1, 8 मधून 2 वजा करा 6 राहील आणि 5 मधून 4 गेल्यानंतर 1 राहील। याच पद्धतीने सेकंड क्वेश्चन 465 मायनस 179। तर आपण तिसरीमध्ये 2 अंकी हाच्याची पण वजाबाकी पाहिलेली आहे। तर या ठिकाणी पहा, आता हे 5 आहे, तर 5 मधून 9 वजा करता येत नाही, मग आपण या ठिकाणचा टेन्स या ठिकाणी बॉरो घेतो किंवा उसना घेतो। म्हणजे या ठिकाणी 1 जर इकडे घेतला तर हे 5 आणि हे 10, या ठिकाणी होईल 15, 15 मधून 9 गेले 6 राहतील। आता 1 बॉरो या ठिकाणी घेतला असल्यामुळे किंवा 1 हातचा घेतला असल्यामुळे, उसना घेतला असल्यामुळे या ठिकाणी राहील 5। तर आता 5 मधून पण 7 सबट्रॅक्ट होत नाही, मग इकडून
1 या ठिकाणी इकडे घेतल्यानंतर हे होईल 15, 15 मायनस 7 8 आणि या ठिकाणी राहील 3, 3 मधून 1 गेलं 2. तर या पद्धतीने प्रत्येक उदाहरण समजून घ्या. तुम्हाला हे सर्व उदाहरणे येतात, फक्त सराव करणं गरजेचं आहे. या ठिकाणी कोणताही प्रश्न दिल्यानंतर व्हिडिओ पॉज करा, व्हिडिओ थांबवा, तुम्ही स्वतः ती उत्तर सोडवा आणि मगच याचं स्पष्टीकरण या ठिकाणी पाहू शकतात. तर या ठिकाणी नेक्स्ट क्वेश्चन आहे 542 मायनस 351. 2 मधून 1 गेलं 1 राहील. या ठिकाणी आता 4 मायनस 5. तर या ठिकाणी 1 बॉरो घ्यावा लागेल किंवा 1 उसना घ्यावा लागेल. तर या 5 कडून 1 उसना घेतल्यानंतर हे 4 आणि इकडून 1 म्हणजे 10. तर हे होईल 14. 14 मधून 5 गेले 9 आणि या ठिकाणी 5 मधून 1 उसना किंवा 1 बॉरो घेतल्यामुळे या ठिकाणी असेल 4. 4 मधून 3 गेले 1. यानंतर पाहूया आपण नेक्स्ट 754 मायनस 287. या ठिकाणी पण पहा आता 4 minus 7, we can't subtract 7 from 4, so take borrow from 5, so become here 14 and 14 minus 7 7 and here remains 4. 4 minus 8 we can't do, so take a borrow from 7 and 14 minus 8 is equal to 6. Here remains 6. 6 minus 2 is equal to 4 and the answer 467. Next question. Here the question 500 minus 365. 500 minus 365. 0 minus 5, so take borrow, but here also 0, so take here 1 borrow, here become 10 and 10 here, so here also 10 and here remains 9. 10 minus 5 5, 9 minus 6 3, here remains 4. 4 minus 3 1. तर या प्रकारच्या वजाबाकी तुम्ही केलेल्या आहेत आणि सोडवणार पण आहात. तर सराव करा, नक्कीच तुम्हाला सर्व प्रश्न सोडवता येतील. या ठिकाणी आहे 502 मायनस 307. हिअर ऑल्सो सेम सिच्युएशन. 2 मधून 7 वजा होत नाही, मग इकडून हातच्या घ्या, पण या ठिकाणी पण 0 असल्यामुळं 1 हातच्या इकडे घेऊयात, तर हे होईल 10. 10 मधून पुन्हा 1 हातच्या इकडे घेतला तर हे होईल 12 आणि या ठिकाणी 9 शिल्लक राहील. तर 12 मधून 7 गेले, या ठिकाणी राहील 5 आणि 9 मधून 0 गेले 9. 1 बॉरो इकडे घेतल्यामुळे या ठिकाणी 4 आणि 4 मधून 3 गेले 1. यानंतर पाहूया नेक्स्ट क्वेश्चन. या ठिकाणी जो दुसरा प्रश्न सांगितलेला आहे आपणास, या ठिकाणी दुसऱ्या प्रश्नामध्ये आपल्याला असं दिलेलं आहे 400 minus 100 is equal to 300. Then find the value of 377 minus 177 is equal to what? So simple way, 0 minus 0 0, 0 minus 0 0, म्हणजे सेम डिजिट जर सबट्रॅक्ट केला, 7 minus 7 0, 7 minus 7 0 and 3 minus 1 2. Answer become 200. Now next question. In third question, जर तुम्ही हा प्रश्न मराठीमध्ये वाचत असाल तर मराठीमध्ये प्रश्न असा सांगितलेला आहे, रजनीने 372 रुपयाचा एक गणवेश व 250 रुपयाचे दप्तर खरेदी केले, तर तिने दप्तरापेक्षा गणवेशावर किती रुपये खर्च जास्त केला? मीन्स सेम क्वेश्चन इन इंग्लिश मीडियम. Rajni buy a uniform worth rupees 372 and school bag Rs 250. Then how many more or less amount, how much more does she spend on the uniform than the bag? तर या युनिफॉर्मवर 372 रुपये खर्च आहे, बॅगवर 250 रुपये, तर किती रुपये जास्त खर्च तिने युनिफॉर्मवर केला? तर या ठिकाणी सबट्रॅक्शन करूयात आपण. 372 मायनस 250, 2 मायनस 0 2, 7 मायनस 5 2,
3 minus 2 1 means 122 rupees spent more for uniform than school bag. म्हणजेच गणवेशावर शाळेच्या बॅगपेक्षा 122 रुपये खर्च जास्त केलेला आहे. यानंतर पाहूया आपण फोर्थ क्वेश्चन. इन फोर्थ क्वेश्चन द आन्सर टू एन ॲडिशन इज 915. वन ऑफ द नंबर इज 427. विच इज द अदर नंबर. म्हणजे या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे दोन संख्यांची बेरीज 915 आहे. त्यापैकी एक संख्या 427 असेल तर दुसरी संख्या कोणती असेल. मीन्स हियर 915 मीन्स ॲडिशन ऑफ टू नंबर, and 427 one number. Then you have to find second number. So you can write second number is equal to 915 minus 427. तर ही वजाबाकी आपणास पूर्ण करावी लागेल. तर या ठिकाणी आपण वजाबाकी करूयात. 915 मायनस 427. तर या ठिकाणी 5 मधून 7 वजा होत नाहीत म्हणून 1 इकडे हातच्या घेऊयात. या ठिकाणी होईल 15. 15 मधून 7 गेले 8. या ठिकाणी राहील 0. 1 हातच्या इकडे घेतल्यानंतर 10. 10 मधून 2 गेले 8. या ठिकाणी 8 आणि 8 मधून 4 गेले 4. तर 488. दिस इज द सेकंड नंबर. तर दुसरी संख्या असेल 488. तर या पद्धतीने अगदी सिंपल पद्धतीने हे प्रश्न सोडवू शकतात. यानंतर पाहूया आपण क्वेश्चन नंबर 5. द आन्सर ऑफ टू एन ॲडिशन 915. चूज वन नंबर स्मॉलर दॅन 800 ॲज वन ऑफ द नंबर. फाइंड द अदर नंबर. म्हणजे आपल्याला या ठिकाणी 5व्या प्रश्नामध्ये सांगितलेलं आहे दोन संख्यांची बेरीज 915 आहे आणि एक संख्या 800 पेक्षा लहान घ्या. एक संख्या 800 पेक्षा लहान. तर एक संख्या 800 पेक्षा लहान तुम्ही कोणतीही घेऊ शकता, जसं की 612. तर आपल्याला दुसरी संख्या जर शोधायची असेल, दुसरी संख्या तर या ठिकाणी 915 वजा 612 करावं लागेल. मीन्स टू फाइंड आउट द सेकंड नंबर. फर्स्ट नंबर ॲज युअर माइंड, म्हणजे तुमच्या मनानं तुम्ही ही संख्या घ्यायची, कोणतीही घेऊ शकतात. तर दुसरी संख्या शोधत असताना आपल्याला या ठिकाणी वजाबाकी करावी लागेल. 915 वजा 612. 5 मधून 2 गेले 3. 1 मधून 1 गेलं 0. 9 मधून 6 गेले 3. मीन्स द सेकंड नंबर 303. नाउ द नेक्स्ट अँड लास्ट क्वेश्चन इन द फर्स्ट एक्सरसाइज. पहिल्या स्वाध्यायामधील शेवटचा प्रश्न आहे. युजिंग द नंबर 453 and 252 write a subtraction word problem and solve it. तर 534 and 252 these two numbers are given. write a word problem. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला एक शाब्दिक उदाहरण लिहायचं आहे. तर हा प्रश्न तुम्ही सॉल्व करा. तुम्ही कोणताही शाब्दिक प्रश्न लिहा आणि मग यांची वजाबाकी करा. सिंपल आहे अगदी. जसं उदाहरणार्थ 534, एका गावची लोकसंख्या 534 असून 252 पुरुष आहेत, तर महिला किती? किंवा एका शाळेमध्ये 534 विद्यार्थी आहेत, त्यापैकी 252 या मुली आहेत, तर मुलं किती? मीन्स द टोटल स्टुडंट इन अ स्कूल 534, आउट ऑफ देम 252 आर गर्ल्स. देन फाइंड द नंबर ऑफ बॉयज. या पद्धतीनं इंग्लिशमध्ये एक प्रश्न लिहा किंवा मराठीत लिहा आणि प्रश्न सोडवा. तर अशा पद्धतीनं आपण एक्सरसाइज फर्स्ट सोडवून घेतलेला आहे. यानंतर पाहूया आपण
सबस्ट्रॅक्शन ऑफ 4 डिजिट नंबर विदाउट बॉरिंग. तर विदाउट बॉरिंग म्हणजेच बिनहाच्याची वजाबाकी. 4 अंकी संख्यांची बिनहाच्याची म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला हातच्या घ्यायची गरज पडणार नाही, बिनहाच्याची वजाबाकी अतिशय सोपी उदाहरणं आहेत. फॉर एक्झाम्पल जर आपण पाहायचं असेल 4 अंकी बिनहातच्या ची वजाबाकी. तर हे सेंटेन्सचा मीनिंग काय होतो तर पहा 4892 मायनस 2351. तर या ठिकाणी ऑल 4 डिजिट आर स्मॉलर दॅन द गिवन 4 डिजिट म्हणजे या ठिकाणी जे खाली वजाबाकी करायची जी संख्या आहे ती त्या प्रत्येक अंकापेक्षा लहान आहे आणि या ठिकाणी आपल्याला हातचा घ्यायची गरज नाही. 2 मधून 1 गेलं 1, 9 मधून 5 गेले 4, 8 मधून 3 गेले 5, 4 मधून 2 गेले 2. आणखी एक क्वेश्चन घेऊयात आपण. 9866 मायनस 4766. तर पहा 6 minus 6 0, 6 minus 6 0, 8 minus 7 1 and 9 minus 4 5. This is the correct answer. Now we start or see the exercise number 2 on subtraction. Here the first question 5600 minus 2300, 0 minus 0, 0 minus 0, 6 minus 3 3, 5 minus 2 3. Here 5 minus 0 5, 9 minus 8 1, 7 minus 1 6 and 5 as it is. या ठिकाणी पहा आता 9 मधून 4 गेले 5, 8 मधून 5 गेले 3, 5 मधून 3 गेले 2 आणि 2 मधून 1 गेला 1. यानंतर पाहूया आपण नेक्स्ट क्वेश्चन. सिंपल वे दुसरा या ठिकाणी जो प्रश्न दिलेला आहे आणि तो याच हॉरिझॉन्टल मेथडमध्ये सोडवायचा आहे. तर या ठिकाणी पहा 2 minus 2 0, त्यानंतर 5 minus 2 3, 5 minus 2 3, 5 minus 2 3 and 5 minus 2 also 3. सेम वे या ठिकाणी तुम्हाला अशा रेषा ओढायच्या आहेत, फक्त समजण्यासाठी आपण हे केलेलं आहे. तर 0 minus 0 0, 4 minus 2 2, 7 minus 5 2, 8 minus 3 5. Next 6 minus 2 4, 8 and 5, 8 minus 3 5, 5 minus 4 1 and 9 as it is. Next 6 minus 4 2, 5 minus 2 3 and 2 and 3 as it is. तर या पद्धतीने अगदी सेकंदामध्ये तुम्ही हे प्रश्न सोडवू शकता. यानंतर पाहूया नेक्स्ट क्वेश्चन. इफ 5000 minus 3000 is equal to 2000, then 5888 minus 2888. Simple way 5000 minus 3000 0 0 0 2. Same way 5888 minus 2888, 8 minus 8 0, 8 minus 8 0, 8 minus 8 0 and 5 minus 2 3. Now the next question, question number 4. Write 3 subtraction problem with answer 2000. म्हणजे ज्याचं उत्तर 2000 येईल असे 3 उदाहरणं लिहा. तर हे कोणतेही प्रॉब्लेम्स तुम्ही लिहू शकतात. फॉर एक्झाम्पल फर्स्ट 7000 minus 5000, 0 0 0 and 7 minus 5 2. त्यानंतर पहा 9856 मायनस. तर या ठिकाणी 2000 पाहिजे म्हणजे या ठिकाणी 6 5 8 आणि 9 मधून 7 वजा केल्यावर 2 येईल म्हणून या ठिकाणी 6 minus 6 0, 5 minus 5 0, 8 minus 8 0, 9 minus 7 2000.
answer 2000 and third one 4210 minus 2210, 0 minus 0, 1 minus 1 0, 2 minus 2 0, 4 minus 2 2. सेम क्वेश्चन यू कॅन राईट. हेच प्रश्न लिहू शकता किंवा यासारखे आणखी वेगवेगळे प्रश्न तुम्हाला लिहिता येतील. यानंतर पाहूया आपण प्रश्न क्रमांक 5. युजिंग द वर्ड्स लिटरेट अँड इलिटरेट and the number 4765, 2142, write the subtraction problem and solve it. तर या ठिकाणी लिटरेट आणि इलिटरेट या शब्दाचा वापर करून आपल्याला 4765 आणि 2142 याचा शाब्दिक उदाहरण लिहायचं आहे. तर पहा, आपण असं लिहू शकतो, एका गावात, हाच प्रश्न मराठीमध्ये याला साक्षर आणि निरक्षर असा वापरला जातो. एका गावात 4765 व्यक्ती साक्षर आहेत, तर 2142 व्यक्ती निरक्षर आहेत. तर साक्षर व्यक्ती निरक्षर व्यक्तीपेक्षा कितीने जास्त आहेत. तर हा शाब्दिक प्रॉब्लेम आहे आणि याचप्रमाणे हाच प्रश्न तुम्ही इंग्लिशमध्ये पण लिहू शकतात. इन अ विलेज 4765 पीपल्स आर लिटरेट and 2142 people are illiterate. Then how much more people literate than illiterate people. तर या ठिकाणी हे वर्ड्स प्रॉब्लेम तयार केलेले आहेत आणि याची वजाबाकी तुम्ही अगदी सेकंदामध्ये करू शकतात. फॉर एक्झाम्पल 4765 वजा 2142. हियर सबस्ट्रॅक्शन 5 minus 2 3, 6 minus 4 2, 7 minus 1 6, 2 minus 4 4 minus 2 2, and answer 2623 peoples more literate than illiterate peoples. म्हणजेच 2623 लोक जास्त साक्षर आहेत निरक्षर लोकांपेक्षा. तर या पद्धतीनं हा प्रश्न आपण सॉल्व्ह करू शकतो. यानंतर पाहूया आपण क्वेश्चन नंबर 6. इन क्वेश्चन नंबर 6 हुज सबस्ट्रॅक्शन करेक्ट अँड व्हाय. तर या ठिकाणी 3 उदाहरणं दिलेली आहेत सबस्ट्रॅक्शन करायचं. पहिलं उदाहरण सोडवलेलं आहे मंदाणी, दुसरं नंदा आणि तिसरं कुंदा. तर या ठिकाणी पहा 5687 5687 5687 हे सेम नंबर आहे. त्यानंतर 25 10 अँड 100 प्लेसच्या खाली लिहिलेला आहे. या ठिकाणी 100 अँड 1000 प्लेस आणि या ठिकाणी युनिट अँड 10. तर सबस्ट्रॅक्शन करताना एक गोष्ट लक्षात ठेवा, युनिटच्या खालीच युनिट दिसतो आपल्याला आणि 10च्या खालीच 10 आहेत. या ठिकाणी पुढे 0 नसल्यामुळे या ठिकाणी हा नंबर 25 आहे आणि तो इथं आला पाहिजे. म्हणजे या ठिकाणी मंदाचं सबस्ट्रॅक्शन चुकीचं आहे, नंदाचं पण चुकीचं आहे, कुंदाचं बरोबर आहे. मीन्स कुंदा
सॉल्व्ड करेक्टली, म्हणजे कुंदाणी बरोबर सोडवलेलं आहे. तर या पद्धतीने अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने आपण ही वजाबाकी या ठिकाणी पाहिलेली आहे. यानंतर पाहूया आपण पुढील भाग. नेक्स्ट, सबट्रॅक्शन बाय बॉरिंग, हाच्याची वजाबाकी. आता या ठिकाणी 4 डिजिटमध्ये हाच्याची वजाबाकी शिकत असताना सपोज दॅट 9218 मायनस 4579 इन दिस प्रॉब्लेम. तर आता या ठिकाणी हाच्याची वजाबाकी सोडत असताना युनिटला 8 आहे, 8 मधून 9 मायनस होत नाही, इकडून कॅरी घ्यावं लागेल. या ठिकाणी हे एक कॅरी इकडे घेतल्यानंतर हे होईल 18 अँड 18 मायनस 9 9. हिअर रिमेन्स 0, 0 मायनस 7, सो कॅरी 1, सॉरी बॉरो 1, सो हिअर 10, 10 मायनस 7 3, हिअर रिमेन्स 1, 1 मायनस 5 आपण करू शकत नाही म्हणून इकडून एक हातच्या घ्या. तर या ठिकाणी राहील 8 आणि एक हातच्या इकडे घेतल्यानंतर 11 मायनस 5 6 अँड 8 मायनस 4 4. तर याच पद्धतीने आपल्याला एक्सरसाइज मधील भरपूर अशी उदाहरणं सोडवायची आहेत. तर पाहूया पहिला प्रश्न. या ठिकाणी एक्सरसाइज स्वाध्यायमधील पहिला प्रश्न आपण पाहणार आहोत आणि पहिला प्रश्न आहे 4215 मायनस 2649. तर या ठिकाणी पाहता 9 मधून 5 मधून 9 वजा करू शकत नाही म्हणून एक हातच्या इकडे घेऊयात. तर या ठिकाणी हे एक हातच्या किंवा एक बॉरो घेतल्यामुळे या ठिकाणी राहील 0 आणि एक बॉरो इकडे घेतल्यानंतर या ठिकाणी होईल हे 5 आणि हे 1 म्हणजेच 10, तर हे 15, 15 मायनस 9 6, हिअर 0 मायनस 4, सो 1 बॉरो हिअर, 10 मायनस 4 6, हिअर रिमेन्स 1, 1 मायनस 6 आपण करू शकत नाही म्हणून इथून बॉरो घ्या. 11 मायनस 6 5 अँड रिमेन्स 3, 3 मायनस 2 1. दिस इज द करेक्ट आन्सर. या ठिकाणी पहा आता 3 मधून 4 वजा करायचा आहे. या ठिकाणी एक हातच्या घेऊयात, 13 होईल, 13 मधून 4 गेले 9, या ठिकाणी राहील 1. पुन्हा या ठिकाणी इकडून एक बॉरो घेऊयात, 11, 11 मधून 8 गेले 3, या ठिकाणी एक हातच्या इकडे घेतल्यामुळं या ठिकाणी असेल 0, कारण एकच आहे, एक हातच्या घेतला, 0 राहिलं, इकडून एक हातच्या घेऊयात, 10 होईल, 10 मधून 7 गेले 3 अँड हिअर 6, 6 मायनस 5 1. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. यानंतर पुढील प्रश्न आहे 4 मधून 7 वजा करायचे. तर 4 मधून 7 वजा करत असताना या ठिकाणी एक हातच्या घेऊयात आपण, एक हातच्या घेतला, 4 बद्दल 14 होईल आणि 14 मधून 7 गेले 7, या ठिकाणी 0 राहिला. आता या ठिकाणी हातच्या घेत असताना इथं 0 आहे ऑलरेडी, तर इकडून एक हातच्या आधी घ्यावा लागेल आपणास, म्हणजे या ठिकाणी होईल ही 2 अँड हिअर 10 अँड 10 मधून इकडे एक घेतल्यानंतर हा 10 होईल आणि या ठिकाणी राहील 9. 10 मायनस 2 8 अँड 9 मायनस 5 4, 2 मायनस 2 0. हिअर 5 मायनस 8 borrow 1 15, 15 minus 8 7, here remains 1, borrow 1, 11 minus 5 6, remains 2, borrow 1, 12 minus 7 5 and remains 5 as it is. तर या पद्धतीने तुम्हाला हे सर्व प्रश्न सोडवून घ्यायचे आहेत आणि यावर तुम्हाला भरपूर अशी उदाहरणं दिलेली आहेत. तर या ठिकाणची काही मिक्स उदाहरणं आपण सोडवून घेणार आहोत. इतर सर्व उदाहरणं तुम्ही स्वतः घरी सोडवायची आहेत. तर पाहूया आपण प्रश्न क्रमांक 2. यामधले काही प्रश्न आपण सोडवून घेणार आहोत मिक्स. तर पहिला प्रश्न 5 मधून 7 वजा करायचे. तर या ठिकाणी एक हातच्या घ्या, या होईल ठिकाणी होईल 15, 15 मधून 7 गेले 8, या ठिकाणी शिल्लक राहिलं 3, 3 मधून 2 गेले 1, 2 मधून 1 गेलं 1, 3 मधून 2 गेले, 3 मधून 1 गेलं 2, 7 मधून 5 गेले 2 राहतील. या ठिकाणी आता 0 मधून 4 कॅरी घ्या, म्हणजे या ठिकाणी बॉरो घ्यावा लागेल. तर या ठिकाणी पण 0च आहे, तर इथून बॉरो घेऊयात. या ठिकाणी राहील 5, बॉरो घेतल्यावर 10 होईल. पुन्हा इकडे बॉरो घ्या, 9 राहील या ठिकाणी आणि हे होईल 10, 10 मायनस 4 6, 9 मायनस 3 6, 5 मायनस 2 3.
तर या पद्धतीनं तुम्हाला हे प्रश्न सोडवायचे. यानंतर पाहूया तिसरा आणि चौथा प्रश्न. 6037 मायनस 4043. 7 मधून 3 गेले 4. या ठिकाणी पुन्हा बॉरो घेत असताना 3 मधून 4 वजा होत नाही, तर या ठिकाणी 5 राहील, हे होईल 10. पुन्हा एक बॉरो इकडे घ्या, या ठिकाणी होईल 13. 13 मधून 4 गेले 9, या ठिकाणी राहील 9. 9 मधून 0 गेलं 9. 5 मधून 4 गेले 1. क्वेश्चन नंबर 4. 4752 मायनस 2384. तर या ठिकाणी पहा 2 minus 4, so borrow 1 become 12. 12 minus 4 8, and here remains 4, so borrow 1 become 14. 14 minus 6 8, 6, here remains 6. 6 minus 3 3, 4 minus 2 2. तर या पद्धतीने आता कोणतेही या पुढचे गणित असतील तर तुम्ही अगदी तोंडी सॉल्व्ह करू शकता, सोडवू शकतात. तर एकूण 12 प्रश्न आहेत. 4 प्रश्न आपण सोडवून घेतलेले आहेत. इतर 8 प्रश्न तुम्ही घरी प्रॅक्टिस करा. नक्कीच तुम्हाला हे सर्व प्रश्न सहज आणि सोप्या पद्धतीने सोडवता येतील. यानंतर पाहूया आपण सबट्रॅक्शन ऑफ 5 डिजिट नंबर. सबट्रॅक्शन ऑफ 5 डिजिट नंबर पाहत असताना सेम 4 डिजिट प्रमाणे विदाउट बॉरो आपण सुरुवातीला काही उदाहरणं सोडवून घेऊयात. सपोज 4 6 2 7 8. 46,278 मायनस 22,125. तर या ठिकाणी वजाबाकी करत असताना 8 मधून 5 गेले 3 राहतील. 7 मधून 2 गेले 5. 2 मधून 1 गेला 1. 6 मधून 2 गेले 4. 4 मधून 2 गेलं 2. म्हणजे या ठिकाणी कुठेही तुम्हाला हातच्या घ्यायची गरज पडत नाही, कारण या ठिकाणी प्रत्येक वजा करायचा अंक हा वरील संख्येपेक्षा लहानच आहे. सेकंड क्वेश्चन 75,925 मायनस 34,612. हियर 5 minus 2 3, 2 minus 1 1, 9 minus 6 3, 5 minus 4 1 and 7 minus 3 4. तर या पद्धतीनेच नेक्स्ट एक्सरसाइज आपण सोडवू शकतो. Here the next exercise, simply 2 minus 1 1, 3 minus 2 1, 4 minus 3 1, 7 minus 4 3 and 1 minus 1 0. Same way 7 minus 6 1, 6 minus 5 1, 5 minus 2 3, 4 minus 3 1 and 3 minus 1 2. तर यानंतरची पुढील 2 प्रश्न अतिशय सोपे आहेत, हे तुम्ही सोडवून घ्या. यानंतर पाहूया आपण नेक्स्ट सेकंड क्वेश्चन. तर या ठिकाणी जो दुसरा प्रश्न आहे त्यामधील पहिला प्रश्न आहे 13,908 वजा 2,705. फक्त लिहित असताना आपल्याला काळजी या ठिकाणी अशी घ्यायची आहे की एककच्या खालीच एककचं घर असावं, दशकच्या खाली दशक, शतकच्या खाली शतक आणि हजारच्या खाली हजार. तर 8 मधून 5 गेले 3, 0 मधून 0, 9 मधून 7 गेले 2, 3 मधून 2 गेलं 1 आणि 1 ॲज इट इज. त्यानंतर 23,457 मायनस 346. 7 minus 6 1, 5 minus 4 1, 4 minus 3 1, 3 as it is and 1 2 as it is. तर या पद्धतीनं आणखी 2 प्रश्न आहेत. हे 2 प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करू शकतात. यामधला पहिला प्रश्न आहे 85,679 आणि दुसरा प्रश्न आहे 74,056. यानंतर चौथा प्रश्न आहे 69,876 वजा 54,321. तर हे सोडवून घ्या. यानंतर पाहूया आपण सबट्रॅक्शन ऑफ 5 डिजिट नंबर बाय बोरिंग. म्हणजेच 5 अंकी संख्यांची हातच्याची वजाबाकी. 5 अंकी संख्या हातच्याची वजाबाकी.
तर यापूर्वी ज्या पद्धतीने आपण 4 अंकीसाठी सोडवले होते तसेच उदाहरण या ठिकाणी सोडवायचं. फॉर एक्झाम्पल 25,621 मायनस 18,795. तर या ठिकाणी पाहता 1 मधून 5 वजा होत नाही म्हणून या ठिकाणी 1 बॉरो घेऊयात. तर या ठिकाणी होईल हे 11 मायनस 5 6 अँड रिमेन्स 1. पुन्हा या ठिकाणी 6 मधून 1 बॉरो जर घेतला तर हे होईल 11 मायनस 9 2 अँड हिअर 5. तर या ठिकाणी शिल्लक 5च राहील. 5 मधून 7 वजा करताना पुन्हा इथून बॉरो घ्या 15 होईल. 15 मधून 7 गेले या ठिकाणी राहील 8 आणि या ठिकाणी असेल 4. पुन्हा या ठिकाणी 1 बॉरो इकडे घ्या 14. 14 मधून 8 गेले 6 आणि 1 मधून 1 गेलं 0 म्हणजे उत्तर येईल आपलं 6,826. तर याच पद्धतीनं एक्सरसाइज मधील आपल्याला प्रश्न सोडवून घ्यायचे आहेत. तर पहिला प्रश्न आहे 42,715 21,618. तर या ठिकाणी आता 5 मधून 8 वजा होत नाही म्हणून 1 बॉरो इकडे घ्या तर हे होईल 15 मायनस 8 7 अँड हिअर रिमेन्स 0. पुन्हा या ठिकाणी 1 हातचा घेऊया 10 मधून 1 गेलं 9. या ठिकाणी 7 मधून 1 बॉरो घेतल्यामुळं या ठिकाणी राहील 6 मायनस 6 0 2 मायनस 1 1 अँड 4 मायनस 2 2. नेक्स्ट क्वेश्चन 4 मायनस 5 टेक बॉरो बिकम 14 मायनस 5 9 रिमेन्स 1 टेक अ बॉरो 11 मायनस 5 6 रिमेन्स 5 7 मायनस 4 3 6 मायनस 2 4 अँड 5 मायनस 3 2. Now the next question number 4 and question number 5. 9 minus 9 0 2 minus 1 1 4 minus 2 2 4 minus 5 borrow 1 become 14 and 14 minus 5 9 and here 2 minus 1 1. Here the question number 3 5 minus 9 means borrow 1 become 15. तर या ठिकाणी 1 हातच्या घेतल्यानंतर ह्या 5 आपण या ठिकाणी 15 लिहू शकतो. 15 मधून 9 गेले 6. 1 हातच्या तिकडे घेतल्यामुळे 3च्या ठिकाणी 2 राहिलं. 2 मधून 5 पुन्हा या ठिकाणी 1 बॉरो घ्या 12 होईल. 12 मधून 5 गेले 7. या ठिकाणी 1 राहील. पुन्हा 1 बॉरो घ्या 11 होईल. 11 मधून 7 गेले 4. या ठिकाणी राहील 7 मधून 3 गेले 4 आणि 7 मधून 4 गेले 3. यानंतर पाहूया नेक्स्ट क्वेश्चन आहे 50,709 32,815. तर या ठिकाणी आता बॉरो इथं न लिहिता आपण मनातल्या मनात बॉरो ठेवायचा आहे. तर 9 मधून 5 गेले 4. या ठिकाणी 0 मधून 1 जात नाही म्हणून 1 इकडे घ्या 10 होईल. 10 मधून 1 गेलं 9. या ठिकाणी राहिलं 6. 1 हातच्या इकडे घेऊयात 16 होईल. तर या ठिकाणी बॉरो लिहितो पहा. या ठिकाणी 6 राहिलं. पुन्हा इथून घ्यायला काही नाही म्हणून इथून 1 हातच्या घेऊयात 4 राहील आणि हे होईल 10. 10 मधून 1 इकडे हातच्या घेतला या ठिकाणी राहील 9 म्हणजे 16 मधून 8 गेले 8. 9 मधून 2 गेलं 7 आणि 4 मधून 3 वजा केल्यानंतर 1 राहील. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन 0 मधून 5 0 मधून 6. तर या ठिकाणी बॉरो इथून घ्यावे लागतील आपणास. या ठिकाणी पहा 6 राहील आणि हे होईल 10. पुन्हा 1 बॉरो जर इकडे घेतला तर हे होईल 9 आणि या ठिकाणी होईल हे 10. पुन्हा 1 बॉरो इकडे घेतला तर हे होईल 9 आणि हे होईल 10. 10 मधून 5 गेले 5. 9 मधून 6 गेले 3. 9 मधून 7 2. या ठिकाणी पुन्हा 1 बॉरो घ्या 16 मधून 8 गेलं 8 आणि या ठिकाणी राहिलं 5. 5 मधून 3 गेले 2. तर या पद्धतीने सेम राहिलेली 3 उदाहरणं तुम्ही सोडवून घ्यायची आहेत. अतिशय सोपी आहेत उदाहरणं. तर या ठिकाणी पहिलं उदाहरण आहे 50,000 वजा 35,000. त्यानंतर 8वा प्रश्न आहे 84,540 वजा 24,899. आणि 9वा प्रश्न आहे 70,000 वजा 19,075. तर अगदी सिंपल वेने तुम्ही हे सर्व प्रश्न सोडवू शकतात सहज आणि सोप्या पद्धतीने. यानंतर पाहूया आपण नेक्स्ट
ॲडिशन अँड सबट्रॅक्शन बाय ओरल, म्हणजे तोंडी कसं करायचं, बेरीज आणि वजाबाकी तोंडी कशी करायची ते आपण समजून घेऊयात. तर या ठिकाणी सुरुवातीला आपण समजून घेऊयात की बेरीज कशी तोंडी करायची. तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने करत असाल तर या ठिकाणी एक पद्धत सांगतो तुम्हाला. समजा 17 अधिक 22 ही बेरीज आपल्याला तोंडी करायची आहे. तर तोंडी बेरीज करत असताना पहा 7 आणि हे 2 युनिट आहेत, तर युनिट किती झाले, 7 आणि 2 9, आणि 10 किती आहेत, 3 आणि 2 आणि 1 3, म्हणजे 3 टेन्स आणि 9 युनिट. तर असं तोंडी करू शकता तुम्ही. हे जर तुम्हाला वजाबाकी करायचं असेल तर युनिटमधून युनिट 7 मधून 2 गेले म्हणजे 5 येणार आहे, किंवा आता 22 मधून 17 वजा करावं लागणार आहे तर 1 येईल. या पद्धतीनं समजा तुमच्याकडे दुसरं उदाहरण आहे 72 वजा 40. हे उदाहरण तुम्हाला तोंडी करायचं आहे. तर या ठिकाणी डायरेक्ट 70 मधून 40 वजा गेले, या ठिकाणी राहिले 30 आणि हे 2, म्हणजे या ठिकाणी पहा हे 72 आहे तर याला आपण 70 लिहू शकतो. 70 मधून 40 गेले 30 आणि हे 2 आणखी राहिलं होतं आपलं, तर हे +2 करा. हे सगळं तोंडी करून तुम्ही या ठिकाणी 72 लिहू शकतात. किंवा 95 वजा 25 करायचं आहे, तर 5 5 शून्यच होणार आहे आणि 9 मधून 2 गेल्यानंतर 7 म्हणजे 70. तर अशा पद्धतीने हे तोंडी उदाहरणं तुम्ही सोडवू शकतात. तर काही एक्सरसाइज मधले आपल्याला या ठिकाणी उदाहरणं दिलेली आहेत. वेगवेगळ्या पद्धती असू शकतात या ठिकाणी बेरीज करण्याच्या. तर याची जर बेरीज तुम्हाला तोंडी लिहायची असेल बेरीज, तर युनिट तर 00च आहे. 9 आणि 5 14 आणि पुढे 1 0. आणि वजाबाकी करत असताना सबट्रॅक्शन 9 मधून 5 गेले 4 आणि पुढे 0 ॲज इट इज. तोंडी करू शकता, म्हणजे दशक दशकची वजाबाकी किंवा 10 10 सबट्रॅक्शन अँड युनिट सबट्रॅक्शन. सेम वे 65 अँड 35, जर यांची दोन्हीची जर बेरीज केली पहा 60 आणि 30, 60 अँड 30 19, 5 अँड 5 10, सो टोटल 100. आणि सबट्रॅक्शन केलं तर 60 मधून 30 रिमेन्स अँड 5 - 5, सो सबट्रॅक्शन येणार ह्याचं 30च. यानंतर थर्ड क्वेश्चन 47 23. तर बेरीज करत असताना पहा 10 10 4 अँड 6 60 अँड 7 अँड 3 युनिट 10 60 अँड 10 70. तर ही आलेली आहे ॲडिशन. तुम्ही वेगळ्या पद्धतीने असं पण करू शकतात. 47 हे +3 करायचं सुरुवातीला, हे होणार 50 आणि पुन्हा राहिलं 20, तर टोटल येणार 70. या पद्धतीने सुद्धा सोडवता येतं. म्हणजेच या 47 मध्ये सुरुवातीला यातलं 3च फक्त प्लस करायचं आपण. 47 + 3 50 आणि +20 70. या पद्धतीने पण तुम्ही सोडवू शकतात. आणि वजाबाकी करत असताना पहा आता 7 मधून 3 गेले 4च राहणार आहे आणि 10 10 4 - 2 2. या पद्धतीनं. त्यानंतर फोर्थ क्वेश्चन 74 + 16. तर तोंडी कसं करू शकता पहा 74 मध्ये 6 प्लस करा 18 होईल आणि प्लस या ठिकाणी 10 राहिलं, कारण हे 16 बद्दल आपण 10 + 6 असं मनातल्या मनात धरायचं आहे. 16 मीन्स 10 + 6. तर सुरुवातीला 6 प्लस करा 18 होईल आणि +10 करा = 19. तर या ठिकाणी विशिष्ट अशी काही पद्धत नाही, तुम्हाला जी सोपी वाटेल त्या पद्धतीने तुम्ही ही बेरीज वजाबाकी करू शकता. त्याच पद्धतीने या ठिकाणी 74 - 16 करायचं आहे. तर आपण डायरेक्ट 74 मधून 6 वजा केले 68 होतील आणि 68 मधून पुन्हा 10 वजा केले तर 58 होईल. या पद्धतीनं तोंडी सोडवू शकतात. या ठिकाणी लिहिलोय म्हणजे माझ्या मनात काय केलं हे तुम्हाला सांगण्यासाठी या ठिकाणी लिहिलेलं आहे. आणि यानंतर शेवटचा प्रश्न आहे 5वा 70 आणि 38. तर पहा 70 आणि 38 करत असताना 70 आणि 30 अगोदर मी करणार. 70 अधिक 30 100 आणि पुन्हा हे 8 राहिलेलं 8, म्हणजे तोंडी येणार 108. हेच सबट्रॅक्शन करत असताना 70 मधून आधी 30 वजा करणार. 70 मधून 30 गेले 40 राहिलं आणि पुन्हा 8 वजा करायचे
तर 40मधून 8 गेले 32 राहिलं. तर अशा वेगवेगळ्या मेथड्स आपण तोंडी वापरू शकतो. बाय ओरली टू सॉल्व धिस क्वेश्चन वी हॅव व्हेरियस मेथड. सो यू सॉल्व धिस ॲज यू लाईक व्हेरी मच. तर तुम्हाला जी खूप आवडते त्या पद्धतीने तुम्ही हे प्रश्न सोडवू शकता. तर अशा पद्धतीने आपण वजाबाकी हा घटक या ठिकाणी पूर्ण केलेला आहे. लवकरच आपण पुढील गुणाकार आणि भागाकार हा सुद्धा घटक पूर्ण करूयात. धन्यवाद. थँक्यू. भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये.